मित्रांनो, आता मी आलो आहे लॉडविक पॉइंट आणि एलिफंट पॉइंटच्या इथे मी बाईक थ्रू आलो. माझा मित्र संतोष तो उभा आहे, त्याची बाईक आहे इथे. सो त्याच्या बाईकने आम्ही इथे आलो. तर इथे पार्किंग आहे गाडी लावायला आणि इथून लॉडविक पॉइंट 500 मीटर आहे आणि एलिफंट हेड पॉइंट 800 मीटर. सो आता हा पूर्ण वॉक करत जायचं आहे आतपर्यंत. तुम्हाला मी तिथे आत गेल्यावर व्ह्यू दाखवतो. मित्रांनो, हा आहे लॉडविक पॉइंट. बघा, हा स्तंभ आहे. ते पुन्हा असा व्ह्यू मिळतो तुम्हाला. तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, समोर तुम्ही तो पाहताय तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगड किल्ला. हे बघा, तुम्हाला झूम करून मी दाखवू शकतो. प्रतापगड इथे सुद्धा जायचं होतं, पण आता मम्मी पप्पांची तब्येत इतकी ठीक नाही की ते तेवढा प्रतापगड चढू शकतात. नाही तर मी नेहमी येतो तेव्हा पहिलं प्रतापगडला जात असतो. मी पुढच्या वर्षी पण जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येईल तेव्हा मी प्रतापगडला नक्की जाईल. तिथला व्लॉग सुद्धा नक्की बनवेल. मित्रांनो, तुम्ही समोर जो पाहतात तो आहे एलिफंट हेड पॉइंट. तिथनं आम्ही पूर्ण चालत आलो आहोत. आता तिथे वरती जाणार. तो वरून कसा व्ह्यू दिसतो ते तुम्हाला मी आता दाखवतो. पण इथनं पण व्ह्यू खूप जबरदस्त आहे. हा पॉइंट शक्यतो तुम्ही प्रिफर करा की तुम्ही सनसेटच्या वेळी याल. सनसेटच्या वेळी तो सन पूर्ण तिथे असतो. खूप मस्त व्ह्यू भेटतो सनसेटच्या वेळी. ऑसम आहे. तुम्ही येऊन बघा सनसेटच्या वेळी फक्त एकदा माझ्या म्हणण्यानुसार. तुम्ही पाहू शकता आम्ही इथे वर चढत आलो आहोत. हा आहे एलिफंट हेड पॉइंट. बघा, हा इथून असा पूर्ण व्ह्यू मिळतो. जबरदस्त व्ह्यू आहे. तुम्ही पाहू शकता. इतकं पूर्ण चालत आलेलो आहो आम्ही. एकदम मस्त. आणि ह्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगड. इथेच अफजल खानाचा पुतळा फाडला होता महाराजांनी. हे बघू शकता. तर आता हा व्लॉग मी आता इथेच एंड करतो. दुसरा कुठला पॉइंट असेल तर तो मी कव्हर करेल नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो बाय, टेक केअर. मित्रांनो, मी आहे महाबळेश्वरच्या मेन मार्केटमध्ये. तुम्हाला मी गर्दी दाखवतो, थांबा. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मार्केट तुडुंब गर्दीने भरलं आहे. म्हणून कुठे जाता सुद्धा येते, फिरता सुद्धा येत नाही आहे. 31 वगैरे क्रिसमसच्या सुट्ट्या भेटल्यात त्यामुळे सगळे आले तिथेच फिरायला. मित्रांनो, आपली ही ट्रिप आता इथेच संपत आहे. उद्या सकाळी मी मुंबईला जायला निघणार आहे. ट्रिप छोटी झाली कारण कुठे जाताही सुद्धा नाही आलं जास्त, कारण की महाबळेश्वरमध्ये प्रचंड गर्दी आहे. म्हणजे ट्रॅफिक जाम आहे. 1-1 तास गाडी रखडली जाते एका जागेलाच. म्हणून आम्ही मार्केटमध्येच थांबून आपलं वेदर एन्जॉय करायचं ठरवलं आणि जे काही पॉईंट्स बघता येतील ते बघितले. तुमच्यासाठी शूटसुद्धा केले आहेत, ते मी अपलोड करेल यूट्यूबवर. सो बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.